अशी माझ्या कृपाशीर्वादानं आपली 10 वर्षापासून चालत आलेली सप्ताहाची परंपरा साधू संतांच्या आशीर्वादानं भगवान परमात्माच्या कृपाशीर्वादानं हनुमंतरायाच्या कृपाशीर्वादानं हा कार्यक्रम संपन्न होतो आहे। श्री हरिभक्तपरायण गुरुवर्य धुंडुपंत दादासाहेब पंढरपूरकर यांच्या कृपाशीर्वादाने महात्मा मंडळीच्या सुंदर अशा नियोजनानं मार्गदर्शनानं हा कार्यक्रम संपन्न होतो। व्यासपीठ चालक आदरणीय हरिभक्तपरायण भागवताचार्य मोहन महाराज सानप आळंदी देवाची, त्यावर आपल्याकडे भागवत कथा आहे। भागवताचार्य गजानन महाराज सुवर्णकर, तर महाराजांच्या पवित्र अशा श्रीमुखातून आपण कथा श्रवण करत आहात। महाराष्ट्रातली सगळी नामांकित कीर्तनकार मंडळी आपण एका पत्रिकेमध्ये एकत्र आणली आणि तुमच्या सप्ताहामध्ये मला ही उपांत्य सेवा, उद्या काल्याचं कीर्तन आहे, काल्याच्या अगोदरची ज्याला जागराची सेवा, उपांत्य सेवा, मागणीची सेवा म्हणतात, ती सेवा तुम्ही सगळ्यांनी माझ्याकडे सुपूर्द केली। प्रथमतः बिरिबी या गावकऱ्यांचे मी धन्यवाद व्यक्त करेन आणि मला ज्यांनी फोनवरती संपर्क केला त्यांचं नाव काय? सुभाषरावजी बिराजदार। मला त्यांनी फोनवरती संपर्क केला आणि आपल्या सगळ्यांच्या वतीनं आम्ही इथे पोहोचलो। आल्यावर ज्यांच्याकडे आमची व्यवस्था झाली असे सुभाषरावजी बिराजदार, तर आज या कार्यक्रमासाठी त्यांनी खूप मोठ्या प्रकारचं त्यांचं मोलाचं सहकार्य, योगदान, सेवादान या ठिकाणी आणि पूर्ण ग्रामस्थ मंडळीचं सहकार्य, उत्साह, प्रेम, प्रतिसाद या सगळ्या गोष्टी या कार्यक्रमामध्ये आहेत। गावकऱ्यांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे आणि कर्नाटकामध्ये येणारा पण मराठी भाषिक असणारा हा सगळा भाग आहे आणि तुमच्या सगळ्यांच्यामध्ये आम्हालाही कीर्तन करताना आनंद वाटतोय। माझी भाषा तुम्हाला सगळ्यांना कळते पण तुमचे ते जिलेबीचे वेळे आम्हाला वेगळं गडबड होते। जेव्हा कर्नाटक लागलं मग ते बोर्ड बदलले ना, मी म्हटलं आता वाचा बरं, सगळ्यांनाच गाडी जवळ तुला तेवढं सगळ्यांना म्हटलं वाचा बरं आता, म्हणजे तिथे आपल्याला काही याच्यातलं वाचता येत नाही, पण असं आनंद वाटतं इकडे येऊन। याही अगोदर भालकी बिदरच्या परिसरामध्ये काही वर्षापूर्वी 5-7 वर्षापूर्वी खूप वेळेला मी येऊन गेलो आणि पुन्हा एकदा या भागामध्ये येण्याचा योग आला। आयोजकांचे किंवा या कार्यक्रमासाठी ज्यांनी मला निमंत्रित केलं त्यांचे मी मनापासून धन्यवाद व्यक्त करते। कीर्तनासाठी सर्व टाळकरी मंडळी, मस्तक हे पाळ्यावरी या वारकरी संतांच्या सगळ्यांना माझं सादर वंदन आहे। सप्रेम जयाजी, सगळे ज्येष्ठ असणारी माणसं, गायनाची साथ देणारे हरिभक्तपरायण सोपान महाराज आहेत, हरिभक्तपरायण श्रीमंत महाराज आहेत, मृदंगाची साथ देणारे मोहन महाराज आहेत, आदरणीय हरिभक्तपरायण भागवताचार्य आदरणीय आमचे गजानन बाबा आहेत। आणखी सर्व हरिभक्तपरायण मंडळी, माझ्या अज्ञानानं एखादं महत्त्वाचं नाव राहून जाऊ शकतं तर आपल्या सगळ्यांना सादर वंदन। सप्रेम जयारी, परिसरातून पंचक्रोशीतून आलेले सगळे वारकरी, कीर्तनकार, कथाकार, परमार्थ प्रेमी मंडळी, या कार्यक्रमाला यूट्यूब, फेसबुकच्या माध्यमातून अगदी ज्यांनी लाईव्ह चालू केलेलं आहे, प्रदीपजी तुमचंही कौतुक आहे आणि आणखी सर्व धनाजी भाऊ आपलेही धन्यवाद। ही आणि खूप चांगल्या पद्धतीची साऊंड सिस्टीम आहे, साऊंडवाल्या दादाचं कौतुक आहे। सर्व महिला माता, पुरुष वर्ग, आवाज वृद्ध मंडळी, आपल्या सगळ्यांच्यामध्ये ईश्वराचं चिंतन पाहू। माझ्यासोबत आलेले ज्ञानेश्वरी ताई सुरनर आणि आमची दीपिका, या दोन्ही लेकरांचं कौतुक आहे। वेळ न घालवता आपण चिंतनाला सुरुवात करू। विठाल विठाल